नमस्कार मित्रांनो, तर आजचा टॉपिक आहे आपला ओव्हर थिंकिंग कशी थांबवायची। जर तुम्ही खरंच जास्त विचार करत असाल, ही सवय कशी मोडायची या टॉपिकवर आज आपण चर्चा करणार आहोत। मी लक्ष्मी राजगुरू, मी स्किल पैसा या प्लॅटफॉर्मवरून डिजिटल स्किल शिकते। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर। जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू सुद्धा। रात्री झोपताना एकाच गोष्टीचा 100 वेळा विचार करत असेल, मला जमेल की नाही, मी करू शकेल का, लोक काय म्हणतील, असा विचार तुमच्या पण डोक्यात येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओव्हर थिंकिंग थांबवण्याच्या अशा 7 पद्धती सांगणार आहे ज्या की तुमचं आयुष्य बदलू शकतात। आणि शेवटी मी तुम्हाला अशी एक स्किलबद्दल सांगणार आहे की तुमचं लक्ष भीतीतून ॲक्शनकडे वळेल। म्हणून आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आजचा विषय प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आजकाल लोक काम कमी तर विचार जास्त करतात। ओव्हर थिंकिंगमुळे संधी निघून जातात, आत्मविश्वास कमी होतो आणि स्ट्रेस वाढतो। आता आपण ओव्हर थिंकिंग म्हणजे काय समजून घेऊया। ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, एकाच गोष्टीचा गरजेपेक्षा पण जास्त विचार करत राहणं, यालाच ओव्हर थिंकिंग म्हणतात। फॉर एक्झाम्पल, एक छोटासा बिझनेससुद्धा सुरू करायचा म्हटलं तर आपण त्याबद्दल खूप विचार करत राहतो की माझा बिझनेस टाकला तर ग्रो होईल का, या तो कोणता बिझनेस टाकला पाहिजे आणि असा कोणता प्रोडक्ट बाय केला पाहिजे की ज्याची मार्केटमध्ये डिमांड खूप आहे। असे खूप प्रकारचे वेगवेगळे ओव्हर थिंकिंग आपण करत असतो। महिलांचंच उदाहरण घेऊया। जर महिला साडी घेण्यासाठी दुकानात जातात तर त्यांचा एक बजेट असतो, त्यानुसार त्या साडी बाय करतात। साडी बाय केल्यावर सुद्धा त्यांच्या माइंडमध्ये एकच विचार चालू असतो की मी ही साडी घेतली तरी आहे, पण ह्याचा कलर तरी नाही जाणार ना, शिंक तरी नाही होणार ना, ही साडी माझ्यावर छान दिसेल का, हे सगळे वेगवेगळे विचार तिच्या डोक्यात चालू असतात। एखादा कोर्स घ्यावा का, या मी व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ अपलोड करू का, लोक काय म्हणतील, लोक माझ्यावर हसणार तर नाही ना, असे विचार आपल्या माइंडमध्ये येतच राहतात। विचार करणं ही चुकीचं नाही आहे, पण विचार करत बसणं तुमच्यासाठीच धोकादायक आहे। पॉईंट नंबर 2 येतं ओव्हर थिंकिंग का होते, याचे 5 मोठे कारण जाणून घ्या। सेकंड पॉईंट आहे लोक काय म्हणतील। थर्ड आहे कॉन्फिडन्स कमी असणं, स्वतःची तुलना इतरांशी करणं, ॲक्शन न घेणं। जितकं ॲक्शन कमी तितकंच ओव्हर थिंकिंग जास्त। आता आपण जाणून घेऊया ओव्हर थिंकिंग थांबवण्याचे 7 उपाय। तुम्ही सुद्धा प्रॅक्टिकली करू शकता। श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि 1 ते 5 पर्यंत उलटे नंबर काउंट करायचे आहे। 5, 4, 3, 2, 1 विचार बंद करायचा आहे आणि लगेच सुरुवात करायची आहे आपल्या कामाला। सेकंड पॉईंट आहे, जे पण आपल्या माइंडमध्ये वाईट विचार आहेत, या आपल्यासोबत काय वाईट होऊ शकतो, जे पण तुमच्या मनात चाललेल्या वाईट गोष्टी ते एका पेपरवर लिहायच्या आहेत तुम्हाला आणि स्वतःला विचारायचं आहे की ह्यापेक्षा वाईट माझ्यासोबत काय होऊ शकतं। तर आपल्या मनाकडनं उत्तर येतं काहीच नाही। वापरा। सोशल मीडियावर राहून लोकांची परफेक्ट लाईफ बघून आपण स्वतःवरच डाऊट घेतो। पॉईंट नंबर 4 येतं डेली एक्सरसाइज करा। तुमच्या जवळपास जे काही गार्डन्स असेल, एन्व्हायरमेंटमध्ये राहा, तिथे योगा करा, वॉकिंग करा, या मेडिटेशन्स करा, यामुळे तुमचं माइंड शांत राहतं। नेक्स्ट पॉईंट येतं जर्नल लिहा। जे काही तुमच्या डोक्यात विचार असतील, राग असेल, ते पेपरवर लिहा, त्यामुळे तुमचं माइंड हलकं होतं। छोटे ॲक्शन घ्या। 100 वेळा विचार करत बसण्याऐवजी एक ॲक्शन घ्या। 7 पॉईंट येतं स्किल शिका। जेव्हा तुम्ही नवीन स्किल शिकायला सुरुवात करता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, भीती कमी होते आणि तुमचं माइंड पॉझिटिव्ह बनतं। लोक असे असतात की त्यांना ऑनलाईन अर्निंग करायची आहे, पण सुरुवात कुठून करायची, कशी करायची, कारण एकच असतं त्यांच्याकडे, मला काही येतच नाही। म्हणूनच स्किल पैसा या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला डिजिटल स्किल शिकायला मिळतात। फॉर एक्झाम्पल, कॅनवा, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट क्रिएशन, अफिलिएट मार्केटिंग, एल टूल्स,
सोशल मीडिया स्किल. जेव्हा स्किल येते तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि कॉन्फिडन्स वाढला की तुमची ओव्हर थिंकिंग कमी. ही ॲक्शन घेता. आणि स्किल पैसा या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही बिगिनरसुद्धा असाल तर तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत नॉलेज दिलं जातं. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मेडिटेशनच्या प्रॅक्टिकली ट्रेनिंगसुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात तुमचं माइंड पॉझिटिव्ह राहण्यासाठी. जर तुम्हालाही स्वतःला बदलायचं असेल तर नक्कीच स्किल पैसा हा प्लॅटफॉर्म जॉईन करा. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ओव्हर थिंकिंगमुळे कधीच सक्सेस मिळत नाही लाईफमध्ये. जर तुम्हाला लाईफमध्ये खरंच सक्सेस बनायचं असेल तर तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागणार. आणि सक्सेस बनण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीपासूनच सुरुवात करायची असते. आज जे कोण सक्सेस आहेत आपल्या लाईफमध्ये त्यांनीसुद्धा छोट्या गोष्टीपासूनच सुरुवात केलेली होती, म्हणून ते आज मोठ्या पदावर आहेत. आजपासूनच डिसिजन घ्या. परफेक्ट होण्याची वाट पाहू नका. आजच सुरुवात करा. एक छोटं स्टेप उद्या मोठं फ्युचर तयार. एक छोटासा बिझनेस ओपन करायचा असेल या डिजिटल स्किल शिकून ऑनलाईन अर्निंग स्टार्ट करायची असेल तर क्विकली ॲक्शन घ्या. क्विकली ॲक्शनमुळे तुमचा माइंडसुद्धा शार्प होतो. जर तुम्हालाही डिजिटल स्किल शिकून ऑनलाईन अर्निंग करायची असेल तर स्किल पैसा हा बेस्ट प्लॅटफॉर्म असेल. येथे तुम्हाला सगळं काही स्टेप बाय स्टेप गाईड केलं जातं. स्किल पैसा हा प्लॅटफॉर्म जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. ती ओपन करूनसुद्धा तुम्ही तुमची लर्निंग जर्नी स्टार्ट करू शकता. नाहीतर कमेंट करू शकता स्टार्ट. मी पर्सनली तुम्हाला गाईड करेल. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर. डिजिटल स्किल आणि ऑनलाईन अर्निंग संबंधित व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.